मुंबईमध्ये आज विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघतोय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आजचा मोर्चा हेतू पुरस्पर आणि स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला मोर्चा. राहुल नार्वेकर यांची टीका, तर स्वार्थासाठी केलेल्या आंदोलनानं जनतेचं नुकसान होतं, नार्वेकरांचा निशाणा. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर म्हणून काम करतंय, सावधान व्हा, जागेवर या, हा इशारा देण्यासाठी आमचा मोर्चा. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, तर पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं विरोधकांचा आजचा मोर्चा. परिणय फुकेंची मोर्चावर टीका. निवडणूक आयोगाच्या विरोधात जनमानसामध्ये संदेश देण्यासाठी मोर्चा. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, तर नरेटिव्ह सेट करण्याची आम्हाला गरज नाही, अंधारेंचं वक्तव्य. मतदार यादीमधील घोळ आधी दुरुस्त करा, मतदार यादीमधील चुका दुरुस्त करून निवडणुका घ्या, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. सत्याचा मोर्चा पार्श्वभूमीवर मुंबई सीएसएमटी परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात. मोर्चासाठी राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. सत्यासाठी निवडणूक आयोगावर निघालेला मोर्चा हा क्रांती घडवेल. निवडणूक आयोग पूर्णपणे भंगारामध्ये टाकण्याच्या लायकीचा. सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मुंबईच्या कलानगर परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर. सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे आणि मनसैनिकांकडून बॅनरबाजी. आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पोस्टर जारी. बॅनरमधून ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला लक्ष. मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकमधून मनसेचे कार्यकर्ते रवाना. गाड्यांवर स्पीकर आणि झेंडे लावत मनसैनिक मुंबईला रवाना. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आजचा मोर्चा महत्त्वाचा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार. 2 दिवसांमध्ये याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी. राज ठाकरे म्हणतात, बॉसला मारून या. राज ठाकरे जबाबदारी घेणार का? राज ठाकरे कायदा सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका. मनसेकडून पोस्टर शेअर करत सदावर्तेंची प्राण्यांसोबत तुलना. संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड. गर्दीमध्ये जाण्यावर निर्बंध. स्वतः ट्विट करत माहिती दिली, तर राऊत आजच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार. 2 महिने कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संजय राऊत यांच्यासाठी ट्विट. राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी मोदींकडून प्रार्थना. तर राऊतांनी देखील ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना फोन. मुख्यमंत्र्यांकडून राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस. पवई एन्काउंटर प्रकरणी अॅडव्होकेट नितीन सातपुतेंसह हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र. पोलिसांवरील विश्वास उडवणाऱ्या प्रकरणामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची मागणी. पवई प्रकरणात पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचा दावा. रोहित आर्यावर एन्काउंटरची वेळ का आली? आत लहान मुलं असताना टोकाचं पाऊल का उचललं? गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये उत्तरं द्यावी लागणार. सूत्रांची माहिती, तर शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या.